सिंपल कुर्त्याची कटिंग तुम्ही पाहिलीच असेल. आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूया. तर पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे डबल फोल्डमध्ये. 2.5 इंच मी गळ्याची रुंदी ठेवलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे 7 इंच आणि अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे शिलाईसाठी. आता याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. इथून पण आपल्याला 1-1 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग झाल्यानंतर याला आपल्याला कपड्यावर चिटकवून घ्यायचं आहे. इस्त्री चांगली गरम करायची आणि दाखवल्याप्रमाणे चिटकवून घ्यायचा आहे. मागचा गळा पण आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर मागचा पुढचा गळा आपला तयार झालेला आहे. आता कुर्तीला आपण गळा कसा लावायचा ते पाहूया. जो कापलेला भाग आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला उलटा भाग करून ठेवून द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर साईडनी पण शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपली शिलाई मारून झाली आणि चेक करायचं आहे. कटिंग करायच्या आधी नेहमी चेक करायचं आहे दोन्ही बाजूला सेम आहे की नाही. तर दोन्ही बाजूला सेम आहे. आता कट करून घ्यायचं आहे 1/2 इंच ठेवून आणि कट मारून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अशी नखाने थोडंसं दाबून घ्यायचं आहे. शिलाई मारायची नाही लगेच. मागचा भाग पण असंच ह्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि जे क्रॉसमध्ये कापलेलं ते सरळ करून घ्यायचं आहे आणि ही दाखवल्याप्रमाणे मार्जिन करायची म्हणजे आपल्याला तेवढी शिलाई मारता येते. आता दोन्ही भाग आपल्याला सरळ ठेवायचे ते एकमेकांवर आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे. जे नवीन शिकत असतील ना त्यांनी नेहमी मार्किंग करूनच घ्यायची म्हणजे दोन्ही शोल्डर व्यवस्थित येतात. तर आपला शोल्डर जॉईंट झालेला आहे. डबल शिलाई परत मारून घ्यायची आहे. दुसरी पण शोल्डर अशी जोडायची आहे. हे बघा शिलाई मारल्यावर एकदम परफेक्ट येते. आता आपला गळा पूर्ण जोडून झालेला आहे मागचा पुढचा. आता साईडचं दोन्ही चेक करायचं. आपण जी मार्किंग केली आहे ना ती बरोबर येते की नाही ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पण चेक करायचं आहे. आपण पुढच्या साईडचा 1 इंच कटिंग केलेली आहे त्यामुळे हे दोन्ही चेक करायचं आणि तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. आता हात आपण लावून घ्यायचे आहेत. तर दोन्ही पॉईंट त्याच्यावर ठेवायचे आहेत एकमेकांवर आणि हात जोडून घ्यायचे. एकदम परफेक्ट आलेला आहे. तर टाचण्यांचा वापर करा किंवा मग पहिले तुम्ही नवीन शिकत असाल ना तर हाताने शिवा. मी जेव्हा शिवण क्लास केला ना तेव्हा सुई धाग्याने पहिल्यांदा सगळं हात वगैरे जोडायला सांगायचे आणि त्याच्यानंतरच चेक करायचे आणि नंतर शिलाई मारायला द्यायचे. तर नेहमी हाताने नवीन शिकत असाल तर सुई धाग्याने पहिले जोडून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला खोलायला वगैरे पण त्रास होत नाही आणि व्यवस्थित हात जोडले जातात. आता जी मार्किंग केलेली आहे आपण त्या मार्किंगवर शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारून झालेली आहे. आता हे 1 इंच आपण एक्स्ट्रा फोल्डसाठी ठेवलेलं आहे साईडचं ते पण फोल्ड करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला पण फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारायची. तर आपली कुर्ती तयार झालेली आहे पाहू शकता. हे बघा खालच्या साईडला पण आणि दोन्ही बाजूला शिलाई सेम यायला पाहिजे. कुर्तीचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.